घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता इथे आता आपण इथे एक एक वाचून घ्यायचं आहे आपल्याला आणि फॉर्म भरायचा आहे। तर इथे आपण बघू शकतो जिवंत अपत्यांची संख्या। तर जे संख्या असेल 1 2 जी असेल ते आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। तर माझे जो लाभार्थी आहे त्याची पहिली डिलिव्हरी असल्यामुळे मी ते फर्स्ट बाळा जिवंत टाकणार आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला होयवर ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि फॉर्म पुढे जायचं आहे। तर आता जे लाभार्थ्याचं नाव आहे आधार कार्डवरती स्पेलिंग जशीच्या तशी चुकणार नाही, स्मॉल कॅपिटल जे असेल जसं तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आता मी इथे टाकत आहे। मी आता इथे नाव टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे आता आधार क्रमांकावरती जायचं आहे। जो आधार नंबर आपला असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। मी आता आधार नंबर आपला टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला लाभार्थीची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। जे आधार कार्ड वरती असेल ती आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता मी इथे डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेले आहे। लाभार्थी आपला जनरल, एसटी, ओपन जो असेल तो आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। आता आपण इथे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकणार आहे। तर फॅमिलीमध्ये आपण मोबाईल नंबर कोणाचा दिलेला आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। स्वतः लाभार्थ्याचा असेल तर सेल्फ म्हणायचं आहे, मिस्टरांचा असेल तर मिस्टर म्हणायचं आहे, आईचा असेल तर आईचं म्हणायचं आहे, फादरचं असेल तर फादर म्हणायचं आहे, वडिलांचं म्हणायचं आहे, मदर इन लॉ सासूबाईचं असेल तर सासूबाईचं म्हणायचं आहे।